नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी विषय विज्ञान नवीन अभ्यासक्रम प्रकरण 4 सजीवातील विविधता यावर आधारित स्वाध्याय प्रश्न उत्तरे व उपक्रम यांचे संपूर्ण मार्गदर्शन आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करू. स्वाध्याय विभागामध्ये प्रश्न पहिला आहे योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब. बघा, जलचर तर यामध्ये मासा हा जलचर आहे. चिखलासारख्या दलदलीत राहणारे रानमहेश, उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर राहणारे बेडूक आणि पाण्याच्या पृष्ठभागावर विहार करणारे हंस अशा पण आपल्या ठिकाणी जोड्या जुळवलेल्या आहेत. पुढचा आहे गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा व कारण लिहा. तर पहिला गट आहे गाय, घोडा, बकरी आणि मासा. त्याचं उत्तर आहे मासा गटात न बसणारा शब्द. कारण गाय, घोडा, बकरी हे भूचर जमिनीवर राहणारे प्राणी आहेत, तर मासा हा जलचर म्हणजेच पाण्यात राहणारा प्राणी आहे. दुसरा गट आहे आंबा, पिंपळ, पेरू आणि कोथिंबीर. तर याचं योग्य उत्तर आहे गटात न बसणारा शब्द कोथिंबीर. कारण आंबा, पिंपळ आणि पेरू हे वृक्ष किंवा झाडे आहेत, तर कोथिंबीर हे रोपटे आहे किंवा पालेभाज्या आहे. त्यानंतर कांगारू, चित्ता, झुरळ आणि हरिण यामध्ये गटात न बसणारा शब्द झुरळ. कारण कांगारू, चित्ता आणि हरिण हे पृष्ठवंशीय पाठीचा कणा असलेले प्राणी किंवा सस्तन प्राणी आहेत, तर झुरळ हा अपृष्ठवंशीय कीटक आहे. पुढचा गट आहे मूग, ज्वारी आणि बाजरी. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द मूग. कारण ज्वारी, गहू आणि बाजरी हे तृणधान्य एकबीजपत्री वनस्पती आहे, तर मूग हे कडधान्य द्विबीजपत्री वनस्पती आहे. यामुळे यामध्ये मूग हा वेगळा शब्द आहे. सत्य की असत्य लिहा. म्हणजे खरे की खोटे. मेंदी ही झुडूप प्रकारची वनस्पती आहे. विधान सत्य आहे. सोटमूळ असणारे वृक्ष लहान वादळात सहज कोसळून पडतात. हे विधान असत्य आहे. आंब्याच्या झाडाला फुले येत नाही. हे देखील असत्य आहे. पांढरी अस्वले वाळवंटात असतात. हे देखील असत्य आहे. ती बर्फाळ प्रदेशामध्ये असतात. काही जातींचे साप उभयचर असतात, तर हे देखील असत्य आहे. सर्वच साप हे भूचर असतात. पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीतील संबंध लिहा. बघा, जसं झाडांच्या फांद्यावर राहणारे माकड, तसे जमिनीखाली राहणारे उंदीर, ससा, गांडूळ कुठलेही एक लिहू शकता तुम्ही. कोरड्या जमिनीवर राहणारे घोडा, तसे गुहेत राहणारे वाघ किंवा सिंह किंवा कोल्हा अशा पद्धतीने आपण उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. बघा, पुढील चित्रे नीट पहा आणि त्यावरून या वनस्पतीविषयी कोणकोणती माहिती समजते सगळे मुद्दे नोंदवीत लिहा. बघा, चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि नोंदवहीमध्ये पुढील तुम्हाला लिहायचे आहे. बघा, डावीकडील चित्रातील म्हणजे नंबर 1चं चित्र, वृक्ष द्विबीजपत्री आहे. वनस्पतीचा प्रकार हा मोठा व उंच वाढणारा वृक्ष आहे. खोड, याचे खोड टणक, दणकट आणि मजबूत आहे. मूळ संस्था, यामध्ये सोटमूळ टॅपरूट असते, जे जमिनीखाली खोलवर पसरलेले आहे आणि झाडाला भक्कम आधार देते. त्यानंतर पाने व फांद्या, या झाडाला अनेक फांद्या असून पाने दाट आहेत आणि प्रकार ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे चित्रातील उजवीकडील वनस्पती गवत किंवा रोपटे ही एकबीजपत्री असते. वनस्पतीचा प्रकार ही गवत आहे किंवा रोपटे आहे. खोड, याचे खोड लघु, मऊ आणि लवचिक आहे. मूळ संस्था, यामध्ये तंतुमूळ फायब्रस रूट आढळते, जे खोडाच्या पायापासून दोऱ्यासारख्या तंतूच्या रूपाने पसरलेले असते. प्रकार ही एकबीजपत्री वनस्पती आहे. अशा पद्धतीने या चित्रांचं वर्णन आपण केलेलं आहे, ते तुम्ही नोंदवहीमध्ये नोंदवायचं. पुढचा प्रश्न आहे तुळस ही वनस्पती वृक्ष, झुडूप की रोपटे हे ठरवण्यासाठी आपण कोणकोणती वैशिष्ट्ये विचारात घेऊ. बघा, खूप छान प्रश्न आहे. बघा, उंची, सर्वात प्रथम मला उंची बघा. तुळशीची उंची साधारणतः 1 ते 1.5 मीटर पर्यंत म्हणजे कमी असते. खोड, तुळशीचे खोड हिरवे, मऊ आणि लवचिक असते. वृक्षासारखे जाड व टणक नसते. आयुष्य, तुळशीचे आयुष्य काही महिने 1 ते 2 वर्षापर्यंत अल्प असते. निष्कर्ष, यावरून तुळस ही रोपटे म्हणजे हर्ब आहे, ते वृक्ष नाही आहे, असा निष्कर्ष आपण या ठिकाणी काढू शकतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पती यामधील फरक स्पष्ट करायचा आहे. बघा, या ठिकाणी कोण मुद्द्याच्या आधारे आपण फरक स्पष्ट करणार आहोत ते मुद्दे आहेत एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. बघा, बिया
एकबीजपत्री वनस्पती यांच्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत. उदाहरणार्थ गहू, मका. तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये यांच्या बियाचे दोन समान भाग होतात. उदाहरणार्थ आंबा, हरभरा. मूळ, तर यांच्यात तंतुमूळ असतात, तर यांच्यामध्ये सोटमूळ असतात. पानांचा जर विचार केला तर पानावर समांतर शिराविन्यास असतो. यांची पाने जाळीदार असतात. खोड खोड सहसा पोकळ किंवा मऊ असते. यांचे खोड दणकट, मजबूत आणि जाड असते. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण फरक स्पष्ट केलेला आहे. बघा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बदक या प्राण्यांचा अधिवास कोणता आणि का? तर बदक या प्राण्यांचा अधिवास जलीय प्राणी दलदलीचा प्रदेश आहे. बदकाच्या पायाच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे जाळी असते, ज्यामुळे त्याला पाण्यात पोहणे सोपे जाते. बदकाच्या पंखावर व पाठीवर तेलासारखा मेंचट थर असतो, ज्यामुळे त्याचे पंख पाण्यात भिजत नाही. त्याला पाण्यातून आणि चिखलातून आपले अन्न, लहान मासे, कीटक सहज शोधता येतात. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या परिसरातील किमान 5 प्राण्यांचे निरीक्षण करा आणि त्यांचा अधिवास निश्चित करा. तर बघा, उत्तर आपण प्राणी निवडलेले आहे. कुत्रा किंवा मांजर. तुम्ही वेगळे प्राणी देखील घेऊ शकता. भूचर, मानवी वस्तीजवळ किंवा जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. त्यानंतर कावळा किंवा चिमणी यांना आपण भूचर आणि हवाई खेचर देखील म्हणतो. झाडावर व हवेत राहणारे वनस्पती प्राणी आहेत. मासा हा जलचर प्राणी, हा फक्त पाण्यात राहू शकतो. त्यानंतर बेडूक हा उभयचर आहे. जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी तो राहतो. त्यानंतर पाल. आता पाल ही भूचर आहे, भिंतीवर किंवा जमिनीवर राहते. अशा पद्धतीने आपण या प्राण्यांचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुढचा बघूया. हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.